तिकडे धुळ्यामध्ये पोलीस भरतीची तयारी आता पूर्ण झाली। बुधवारपासून 133 जागांसाठी पोलीस भरती होणार आहे। पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी होणार। 133 जागांसाठी तब्बल 9000 अर्ज प्राप्त झाले असून बुधवारपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। मैदानी चाचणीच्या तयारीचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आढावा घेतला असून पारदर्शकपणे ही मैदानी चाचणी पार पाडण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे जिल्हा पोलीस दलात 133 जागांसाठी भरती प्रक्रिया ही उद्यापासून सुरू करण्यात आलेली आहे। तब्बल 9000 या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज प्राप्त केलेले आहेत। एकूण पहाटे 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कागदपत्रांची तपासणी, त्याच्यानंतर छाती उंची, त्याच्यानंतर या ठिकाणी पुढचे जे इव्हेंट असतील हे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे उमेदवार असतील यांच्याले या इव्हेंट या ठिकाणी संपन्न होणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर पहाटे 5 वाजल्यापासूनच या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। 23 तारखेपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत बाहेर गावून जे उमेदवार येणार आहेत यांची देखील राहण्याची सोय या ठिकाणी पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेली। एकूण या ठिकाणी भरती प्रक्रियेच्या 1 दिवस अगोदरच या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती ह्या जागेचा आढावा घेण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक बूथ वरती किंवा जे इव्हेंट असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेले, जेणेकरून उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गैरसमज झाला की तो या ठिकाणी अपील करू शकतो आणि तात्काळ त्याची या ठिकाणी खरी की खोटी या ठिकाणी त्याच्याला प्राप्त होणार आहे। म्हणून एकंदरीत पाहायला गेलं तर 133 जागांसाठी ही भरती प्रक्रिया आता ही उद्यापासून सुरू होणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे। दिनांक 11 पासून धुळे जिल्हा पोलीस भरती 133 जागांसाठी आपण सुरू करत आहोत। 23 तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी आपण पूर्ण करणार आहोत। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यांना तसं अवगत करण्यात आलेलं आहे। पहाटे 5 वाजता आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले त्यांचं बायोमेट्रिक्स घेणार आहोत। बायोमेट्रिक झाल्यानंतर हाईट, चेस्ट, त्याच्यानंतर चेस्ट वाटप, त्याच्यानंतर चेस्ट वाटपल्याचा एक फोटो त्यांचा परत एकदा आपण घेणार आहोत आणि मग 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक हे 3 इव्हेंट 50 मार्कांसाठी होणार आहेत।